टिळकनगर स्टेशन बाहेरील पुलाखाली अक्षरशः गुडघाभर पाणी साचले, त्यामुळे नागरिकांसह वाहन चालकांना देखील मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। बघा हायवेवरनं आतमध्ये येतो ना, टिळकनगर स्टेशन बाहेर जो पूल आहे त्या पुलाची इथे किती मोठ्या प्रमाणात पाणी साचले बघा, भेटला येणारा ब्रिज मग तोच धरा। आणि चक्क गुडघाभर पाण्यातूनच वाहन चालकांना वाट काढत पुढे जावं लागतंय। कुर्ला आणि टिळकनगर स्टेशन बाहेर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। आपण हे टिळकनगर स्टेशन बाहेरची दृश्य बघतोय। हॅलो हो, मात्र या मोठ्या प्रमाणात साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांसह वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। अनेक ठिकाणी वाहन चालकांची गैरसोय झालेली आहे। आपण अधिक माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी मयूर राणे यांच्याकडनं। मयूर, प्रत्येक वर्षी ही स्थिती असते, मनपाच्या कारभारावर सगळेजण आता बोट ठेवतात, काय सद्यस्थिती टिळकनगर बाहेर? आपण बघतोय टिळकनगर स्टेशन बाहेर किती मोठ्या प्रमाणात पाणी साचले, पुलाच्या इथे चक्क गुडघाभर पाणी साचलेलं आहे। मुंबई परिसरामध्ये संततधार सुरू आहे पावसाची। टिळकनगर स्टेशन बाहेर ब्रिज खाली चक्क गुडघाभर पाणी, इथली वाहतूक देखील काहीशी मंदावलेली आहे। कुर्ला स्टेशन परिसर असेल किंवा लोकमान्य टिळकनगर स्टेशन परिसर असेल, इथे मोठ्या प्रमाणात पाणी साचले। आज सकाळपासूनच पावसाचा जोर आहे।